मी विनंती करते की आजच्या पहिल्या सत्राचे पहिले पुष्प आपण गुंफणार आहोत. मी आदरणीय बंडोपंत बोडेकर यांना मी विनंती करते की आपली प्रवचन सेवेला आपण सुरुवात करायची आहे. आणि विचारपीठावर आसनस्थ असलेले सन्माननीय नेटके साहेब, आमच्या काकू, माझ्या पुढे असलेले आमच्या खरवडे ताई आणि चातुर्मास सांगता समारोहाच्या निमित्ताने शेष मंदिर शेषनगरच्या या वसाहतीमध्ये आयोजित या कार्यक्रमाला उपस्थित सर्व उपासक भावांनो आणि बहिणींनो, मला आज अतिशय आनंद होतो आहे की वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांची 51वी पुण्यतिथी गुरुकुंजामध्ये संपन्न झाली आणि या ब्रह्मपुरीच्या नगरीमध्ये वंदनीय राष्ट्रसंतांचा जो ग्रंथ आहे ग्रामगीता, या ग्रामगीता ग्रंथावर आधारित प्रवचन मालिकेचं आयोजन या समितीने आयोजित केलेलं आहे. चातुर्मास उत्सव समिती ब्रह्मपुरी या समितीचं खरोखर अभिनंदन करावंसं वाटतं. त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. खरवडे आमच्या भगिनी मला वसा इथे भेटल्यात. त्यांचा परिचय मला भुसारी साहेबांनी मला करून दिला आणि हेही सांगितलं की ब्रह्मपुरीच्या परिसरामध्ये अध्यात्म विचाराचा प्रचार आणि प्रसार या दृष्टीने त्या काम करीत आहेत. या दृष्टीने आमच्या ह्या गुरुभगिनी आहेत. आणि जो विषय मला या ठिकाणी दिलेला आहे तो विषय ग्रामाधिष्ठित ग्रामगीता. ग्रामगीता हा शब्द सर्वांना माहीत आहे. चंद्रपूर जिल्ह्यात ग्रामगीता हा शब्द माहीत नाही असं कोणतंही गाव नाही, कोणताही व्यक्ती नाही. आणि या ग्रामगीतेचे जनक वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांचंही नाव संपूर्ण भारताच्या बाहेर गेलेलं आहे. असे हे आपले वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज एकदा आषाढीच्या यात्रेला पंढरपूरला गेले होते आणि यात्रेला त्यांचा मुक्काम झाला आणि सकाळी ध्यानस्थ अवस्थेमध्ये म्हणजे ध्यानाच्या कार्यक्रमाच्या वेळेस त्यांना एक प्रेरणा मिळाली. ती प्रेरणा ज्या दिवशी मिळाली तो दिवस होता 22 जुलै 1953. आषाढ शुद्ध एकादशी तो दिवस होता आणि ती प्रेरणा ग्रामगीता लिहिण्याविषयी त्यांना ती प्रेरणा मिळाली. जणू विठ्ठलाने तशी त्यांना प्रेरणा दिली आणि वंदनीय महाराजांच्या मनामध्ये ध्यानावस्थेमध्ये ग्रामगीता ग्रंथलेखनाची जी प्रेरणा मिळाली याचं कारण असं होतं की वंदनीय महाराजांचा जन्म जो आहे 1909चा आणि त्यानंतर वंदनीय महाराज रामटेकच्या जंगलामध्ये, गोंदवड्याच्या जंगलामध्ये, भिसीच्या जंगलामध्ये, नेहरीच्या जंगलामध्ये, ताडोबाच्या जंगलामध्ये, घोर अरण्यामध्ये त्यांनी तपश्चर्या केली, ज्ञानसाधना केली. या समाजात सगळं चित्रण जवळून पाहिलं, हिची अवस्था पाहिली. पूर्वीचा स्वातंत्र्यपूर्व काळ, ब्रिटिशांचा काळ आणि फार मोठ्या प्रमाणात शोषण झालं होतं आपल्या देशवासियांचं. गावातील कुटीर उद्योग संपले, रोजगार संपला, शेतीचं अवस्था बरोबर नव्हती आणि अशा अवस्थेतल्या लोकांना चांगल्या मार्गी कसं लावता येईल, योग्य वळणावर कसं आणता येईल या दृष्टीने महाराजांचं चिंतन सातत्याने सुरू होतं. आणि म्हणून हे सातत्याने चिंतन सुरू असताना आषाढच्या एकादशीच्या यात्रेला गेले असताना पंढरपूरच्या या चंद्रभागेच्या तीरी त्याचा जो त्या ठिकाणी कार्यक्रम होता, सकाळच्या ध्यानाच्या कार्यक्रमात त्यांना प्रेरणा मिळाली आणि ग्रामगीतेची सुरुवात तिथून झाली असं मला हरकत नाही. 22 जुलै 1953ला ती प्रेरणा मिळाल्यानंतर वंदनीय महाराज गुरुकुंज आश्रमामध्ये आले आणि 17 ऑक्टोबर 1953 ज्या दिवशी विजयादशमी होते त्या दिवशी वंदनीय महाराजांनी ध्यानयोग मंदिरामध्ये ग्रामगीता ग्रंथ लेखनासाठी प्रारंभ केला. आणि
या ग्रंथांचं संपूर्ण लेखन 28 मे 1954 रोजी त्याची समाप्ती झाली गुरुकुंजामधील प्रार्थना मंदिरामध्ये. 53पासनं तर 1954पर्यंत म्हणजे हा 1 वर्षाचा कालखंड, यामध्ये त्यांनी जे लिखाण केलेलं आहे हे संपूर्ण या गावाचं म्हणजे विश्वाचं चित्रण त्यांनी केलेलं आहे. गाव हा विश्वाचा नकाशा, गावावरून देशाची परीक्षा, गावाची भंगता अवदशा येईल देशा, अशा प्रकारे गावाचं चित्रण, गावापासून राज्य, राज्याच्या पुढे देश, ही संकल्पना मांडत तो ग्रंथ पूर्ण केला. आणि विदर्भ साहित्य संघाचं 18वं अधिवेशन तुमसरला झालं होतं 25 डिसेंबर 1955ला. आणि त्या अधिवेशनामध्ये ग्रामगीतेचं प्रकाशन करण्यात आलं. आणि या ग्रंथाची वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट अशी, ऐतिहासिक गोष्ट अशी घडली की ज्या दिवशी 25 डिसेंबर 1955ला या ग्रंथाचं जेव्हा प्रकाशन झालं, त्याच दिवशी महाराष्ट्रातल्या 1000 ठिकाणी म्हणजे सेवा मंडळाच्या शाखेमध्ये त्या ग्रंथांचं पुनर्प्रकाशन म्हणजे लोकार्पण करण्यात आलं. ही एक ऐतिहासिक घटना या ग्रामगीता ग्रंथांविषयी आहे, हे आपण या निमित्ताने समजून घेऊया. आणि म्हणून या ग्रंथांमध्ये एकूण 8 पंचक आहेत, म्हणजे 8 पंचे 40 अध्याय, शेवटचा अध्याय हा 41वा अध्याय. आणि या पूर्ण 41 अध्यायामध्ये 4674 ओव्या आहेत. आणि या सगळ्या ओव्या गुरुशास्त्र स्नानुभव संमत अशा आहेत. आणि म्हणून वंदनीय महाराजांनी असं म्हटलेलं आहे की ही जी गीता आहे ही गीता गावासाठी आहे, गावात लिहिली गेली आहे, गावाच्या लोकांना राहणाऱ्या लोकांसाठी लिहिल्या गेली आहे आणि गावाच्या जडणघडणीसाठी लिहिल्या गेलेली गीता आहे. आणि म्हणून गावाचं परिवर्तन कसं होईल, गावात सुधारणा कशा होतील, या दृष्टीने या ग्रंथाचं लिखाण आहे. आणि महाराजांनी हे स्पष्ट म्हटलेलं आहे की हा ग्रंथ म्हणजे काय, तर हे राष्ट्रसंतांनी आपल्या शब्दात जर लक्षात घ्यायचं असेल तर राष्ट्रसंतांच्या दीर्घ तपस्येचं आणि लोकसेवेचं परिपक्व फळ म्हणजे ग्रामगीता आहे. आणि म्हणून महाराजांनी ज्या स्पष्ट असं लिहिलेलं आहे की हे ईश्वरे व्यापील हे विश्व, म्हणून जगची आम्हा देव, विश्वाचा मूळ घटक गाव ग्रामगीता त्यासाठी. आणि हा आपण न्याय नक्की समजून घेतलं पाहिजे की राष्ट्रसंतांनी लिहिलेली जी ग्रामगीता आहे ही ग्रामगीता एकंदरीत त्यांच्या वैचारिकतेचा हा केंद्रबिंदू गाव होता आणि ग्रामगीता त्या गावाचा आत्मस्वर आहे. आणि म्हणून ग्रामगीतेचा प्रभाव, ग्रामगीतेची फलश्रुती, ग्रामगीतेची फलमीमांसा लक्षात घेतलं तर असं लक्षात येतं की मानवतेच्या कल्याणासाठी जगामध्ये जे जे काही थोर पुरुष होऊन गेले, जे जे काही संत झालेत, जे जे काही साधू होऊन गेलेत, आणि ह्या सगळ्या साधू पुरुषांचा, संतांच्या विचारांचा अर्क म्हणजे ग्रामगीता असे वंदनीय महाराज सांगून जातात. मी काही वेगळं सांगत नाही आहेत, हा साधू पुरुषांचा विचार सांगतोय. महाराज लिहितात 38व्या अध्यायामध्ये, माझा नव्हे हा विचार, सर्व संत ग्रंथांचा सार, महात्म्यांची तळमळ अपार, तेची वर्म कथितो मी, सर्व उपनिषादी गायी दोहून केली गीता माई. सर्व उपनिषद या ठिकाणी आले, वेद आलेत, असं खुद्द तुकडोजी महाराज 40व्या अध्यायामध्ये लिहितात. आणि त्याचबरोबर आपण ग्रामगीता जर उघडली तर ग्रामगीतेच्या पहिल्या पानावर तुम्हाला एक लक्षात येईल की त्यामध्ये ऋग्वेदामध्ये जे अध्याय आहेत त्यातले पहिला अध्याय आहे ऋग्वेदामधला, त्यातली ऋचा आहे 114 क्रमांकाची जी ऋचा आहे ऋग्वेदामधली, त्या ऋग्वेदामधली 114वी जी ऋचा आहे ती ऋचा ग्रामगीतेच्या पहिल्या पानावर अंकित केलेली आहे, प्रकाशित केली आहे, छापली आहे. महाराज तिथे लिहितात, तीच ऋग्वेदातला उल्लेख तिथे करतात, विश्वे पुष्टे ग्राम अस्मिन्नातुरम, म्हणजे गावागावातील ही सर्व जनता निरोगी, धष्टपुष्ट आणि सुखी हो. याचा अर्थ असा आहे की ग्रामगीतेचे अधिष्ठान हे गाव आहे, हे वंदनीय महाराजांनी सांगितलेलं आहे. मग गावच का, शहर का नको? शहरासाठी ग्रामगीता नाही आहे, शहराचे प्रश्न त्याच्यामध्ये आलेले आहेत, परंतु प्रामुख्याने गाव हे महाराजांनी त्याकडे का मांडलेलं आहे की जगात अनेक तीर्थक्षेत्र आहेत, अनेक तीर्थक्षेत्राचे माहेरघरं आहेत, परंतु त्या सर्व तीर्थक्षेत्राचं माहेर जर कुठलं असेल तर ते गाव आहे. गाव म्हणजे काय, गाव म्हणजे केवळ विटा सिमेंटचे घर नाहीत, तर गाव म्हणजे लोकांचा समुदाय,
लोकांचे जीवनपद्धती, त्याचं खानपान, त्यांच्या लोक परंपरा, प्रथा, जीवनपद्धती, त्याला आपण गाव म्हणूया. आणि म्हणून या ग्रामगीतेमध्ये काय आहेत, तसं यात ग्रामाचा जय जयकार, सर्व तीर्थक्षेत्राची ग्रामाची माहेर, ग्राम हा विश्वाचा पाया सुंदर, ग्राम नसता प्रलयाची. पहा, गाव हा मुद्दा का घेतला वंदनीय महाराजांनी आणि गावासाठी गीता का लिहिली, याचं कारण असं आहे की तुम्हाला एक लक्षात घेतलं पाहिजे की आपला देश हा कृषीप्रधान देश आहे, शेतीप्रधान देश आहे. आणि म्हणून या शेतीप्रधान देशाचं जर आपण अर्थशास्त्र जर पाहिलं, इकॉनॉमिक हिस्ट्री जर पाहिली, असं लक्षात येतं की जे काही अर्थशास्त्र गावापासून तर दिल्लीपर्यंत जे आहे ते गावापासून आहे. गाव हे मूळ आहे, कारण गाव हे उत्पादक आहे. म्हणून महाराजांच्या ग्रामगीतेमध्ये एक उल्लेख आलेला आहे, खेडेची शहराचे जनक, खेडेची शहराचे जनक, शहर भोगते खेडे उत्पादक. खेडे हे उत्पादक आहेत, तर शहर हे कंझ्युमर आहेत, ग्राहक आहेत. शहराकडे न जाता लोक धावावे उलट खेड्याकडे. आज आपण जे शहरात जेवण करतो, अन्न ग्रहण करतो, फळं घेतो, हे दूध आपण पितो, हे कुठून येतं, तर हे सगळं गावातून येतं. जे अनाज पिकते, जे उत्पादन आपण जे तयार होतं, ते सगळं खेड्यामध्ये होतं. आणि म्हणून या देशाची जी व्यवस्था आहे, अर्थव्यवस्था आहे, याची सुरुवात ही गावापासून आहे. परंतु दुर्दैव असं आहे की गावाकडे पाहिजे त्या प्रमाणामध्ये लोकांचं लक्ष नाही. याचं कारण असं आहे की अलीकडच्या काळामध्ये ही जी रचना आणि जी व्यवस्था आहे, त्या लोकांना असं श्रम आधारित जी व्यवस्था आहे, हे लोकांना थोडी मान्य नाही आहे. याचं कारण असं आहे की कुणीही माणसाला जर विचारलं का तू शेतकरी होतो का, चालतं का वावरामध्ये, तर तो नाही म्हणतो. पण तू म्हणशील का तू बाबू होशील का, हो म्हणतो. याचं कारण असं आहे की लोकांना श्रम नको आहे, फार कमी म्हणजे श्रम हवं असतं आणि जास्त मोबदला हवा असतो. आणि म्हणून श्रम नाही पाहिजे, म्हणून शिक्षित लोक या श्रमव्यवस्थेपासून दूर जाताना आपल्याला दिसते आहे. आणि म्हणून कमी घाम गाळणे, कमी श्रम करणे असं जर कोणतं असेल तर ते लोक लवकर स्वीकारतात. पण ज्या ठिकाणी काम आहे, कष्ट आहे, त्रास आहे, ते लोक काम टाळतात. आणि म्हणून महाराजांचं एक वाक्य फार सुंदर एका ठिकाणी आलं आहे. महाराज असं म्हणतात, श्रम केल्यानं काय मिळतं तो भाग वेगळा, ते जाऊ द्या तिकडे, परंतु श्रम केल्यानं तुमचं शरीर सुदृढ आणि निरोगी होते, ऊर्जावान होते आणि तुमच्यातला आळस दूर होतो, हे आपण तुम्ही लक्षात घ्या. आणि म्हणून कष्टाची कामं आपण केली पाहिजे असा आग्रह राष्ट्रसंत धरतात. आणि म्हणून आजच्या काळामध्ये जी काही समाजातली सोकाल्ड जे लोक आहेत, ज्याला आपण म्हणतो जे श्रीमंत लोक आहेत, काही बुवा लोक आहेत, काही पंडित लोक आहेत, या लोकांचं वास्तविकता या कामाकडे, ग्रामव्यवस्थेकडे तसं दुर्लक्ष झालं आहे. आणि म्हणून ग्रामगीतेच्या अर्पण पत्रिकेमध्ये जी अर्पण पत्रिका लिहिली, यावरती एक चित्र आहे. ते चित्र आहे डोक्यावर वखर घेतलेला शेतकरी. डोक्यावर वखर घेतलेला शेतकऱ्याचं चित्र त्या अर्पण पत्रिकेमध्ये दिलेलं आहे. आणि महाराज त्याच्या खाली लिहितात अर्पण पत्रिकेमध्ये, सगळ्यांचे लक्ष तुझ्याकडे वळो, तुझ्या श्रमास प्रतिष्ठा मिळो. म्हणून ही जी ग्रामगीता आहे की ग्रामगीता हे सगळ्या लोकांचं, समाजातल्या या धुरीणांचं, समाजातल्या या शिक्षित लोकांचं, समाजातल्या या श्रीमंत लोकांचं लक्ष या कष्टकरी लोकांकडे गेलं पाहिजे. त्यांच्या कार्याचा सन्मान झाला पाहिजे, त्याच्या घामाचं दाम त्याला मिळालं पाहिजे, याकडे ग्रामगीता लक्ष वेधते. या दृष्टीने पाहतो म्हणलं तर ग्रामगीता ही लोहचुंबकासारखी काम करते आहे. आणि म्हणून महाराज पुढे असं लिहितात, अरे उठा उठा श्रीमंतांनो, अरे उठा उठा श्रीमंतांनो, अधिकाऱ्यांनो, पंडितांनो, सुशिक्षितांनो, साधुजनांनो, हा काली क्रांतीची गावागावाशी जागवा, भेदभाव समूळ मिटवा, उजळा ग्रामोन्नतीचा दिवा तुकड्या म्हणे. असं आव्हान का केलं असावं महाराजांनी? ही जे 5 लोक आहेत समाजातले, श्रीमंत आहे, अधिकारी आहे, पंडित आहे, सुशिक्षित आहे, साधू लोक आहेत, यांची समाजाला गरज आहे. पण या लोकांनी इकडे लक्ष देण्याची गरज आहे, कारण या लोकांमध्ये समाजात बदल करण्याची प्रचंड क्षमता आहे, शक्ती आहे, युक्ती आहे. आणि म्हणून या लोकांनी समजा या ग्रामव्यवस्थेकडे लक्ष दिलं तर ग्रामाची परिस्थिती बदलायला वेळ लागणार नाही. म्हणून महाराज असे म्हणतात, अरे उठा उठा श्रीमंतांनो, अधिकाऱ्यांनो, पंडितांनो, हा काली क्रांतीची. आणि म्हणून ग्रामगीता या साऱ्या मंडळीचं लक्ष आपल्याकडे वळवून
ग्रामोन्नतीच्या कार्याकडे वळवते. आणि म्हणून कशा करता, तर ग्रामाची करावी आदर्श व्यवस्था. आदर्श गाव झालं पाहिजे म्हणून महाराजांनी ग्रामगीता लिहिली. ग्रामाची करावी आदर्श व्यवस्था म्हणून कठली ग्रामगीता, गावापासून पुढे वाढता विश्वव्यापक व्हावया. आणि म्हणून सर्वजण म्हणतात की जग ठीक झालं पाहिजे, जग देश ठीक झाला पाहिजे. पण असं बोलून नाही होणार. तर अनुरेणीतून ठीक केलं पाहिजे. म्हणजे गावात राहणारा माणूस त्याच्यामध्ये बदल करणे, त्याला सामुदायिक प्रार्थनेच्या ध्यानाच्या माध्यमातून त्याच्यामध्ये आमूलाग्र बदल घडवून आणणे. याकरता सुद्धा ग्रामगीतेत 2 अध्याय आलेले आहेत. ते सामुदायिक प्रार्थनेसंदर्भात आहे. आणि म्हणून गाव हे आपल्या देशाचं मूळ आहे. आणि त्याच्यातला मूळ घटक पुन्हा म्हणजे तो व्यक्ती आहेत. आणि म्हणून या सगळ्या लोकांचा आपण विचार केला, कुटुंब आहे, गाव आहे, घर आहे, लोकजीवन आहे, लोकपरंपरा आहे, रूढ्या आहेत, जीवनपद्धती आहे, या सगळ्या जर सुधारणा जर करायच्या असतील तर अलीकडच्या काळातला महत्त्वाचा हा आपला ग्रंथ म्हणजे ग्रामगीता आहे. म्हणून ग्रामगीता हा ग्रामाधिष्ठित आहे. ग्रामगीतेच्या एक अध्यायाच्या पूर्वी एक फोटो, महापुरुषांचा फोटो त्या ठिकाणी ठेवलेला आहे. आणि महाराजांनी महापुरुषाचा फोटो का ठेवलेला आहे, तर तो जो अध्याय लिहिला गेलेला आहे, तो अध्याय लिहिण्यापूर्वी महाराजांनी त्या महापुरुषाचं चिंतन केलेलं आहे, त्यांचं स्मरण केलेलं आहे. आणि म्हणून वाचकाने त्या महापुरुषाचं स्मरण करून तो अध्याय वाचावा आणि त्याचं आचरण करावं असंही महाराज सांगतात. आणि या दृष्टीने जर असं म्हटलं, हे सगळं होण्यासाठी की ही जी ग्रामसंस्कृती आहे, जतन करा ग्राम संस्कृती, होऊ द्या भजने जनजागृती, जनता विद्यापीठ निश्चिती तुकड्या म्हणे. मग काय ग्रामसंस्कृती आहे? ग्रामसंस्कृती म्हणजे कोणती ग्रामसंस्कृती आहे, महाराजांनी कोणती सांगितलेली आहे? तर ग्रामसंस्कृती म्हणजे एकमेकांना सहकार्य करणे, सामुदायिकतेचं जीवन जगणे, ही आपली देशाची मूळ संस्कृती आहे. ही आहे खरी ग्रामसंस्कृती. एकमेकाच्या उणीवा दाखवायच्या नाहीत, तर एकमेकाच्या उणीवा दूर करत एकमेकाच्या सुखदुःखात सहभागी होत मदत करून जगणे, ही आपल्या देशाची मूळ संस्कृती आहे. हे महाराजांनी प्रामुख्याने या ग्रंथामध्ये मांडलेलं आहे. आज आपण शहरामध्ये पाहतो, आपल्या ब्रह्मोरी शहरात सुद्धा अनेक फ्लॅट्स घालेले आहेत. फ्लॅटमध्ये काय पाहतो की लोक एकमेकाशी बिलकुल बोलत नाहीत. मला काही गरज नाही म्हणते, कोणाशी काही गरज नाही म्हणते. जरी महिनाभर काही गॅस नसला तर आपल्याकडे गॅस आहे, डबल आहे, सगळ्या गोष्टी आहे, टी व्ही आहे, सगळ्या गोष्टी आहे, मला कोणाशी बोलायचं गरज नाही, मला काही संबंध ठेवायची गरज नाही, अशी वृत्ती शहरामध्ये फ्लॅट स्कीममध्ये आलेली आहे. समाज हा विभक्त होत आले, तुटत आहे, संवाद तुटत आहे. अशा प्रसंगी महाराजांनी जो विचार मांडला सामुदायिकतेचा, सहकार्याचा, सहजीवनाचा, कारण काय आहे की खेळ म्हटलं का खेड्यामध्ये, गावामध्ये अनेक उणीवा आहेत, अनेक उणीवा मोठ्या प्रमाणामध्ये आहे. कोणती वस्तू राहत नाही, एखादं साधन राहत नाहीत, एक दुसऱ्याला मागतात की आम्हाला हे द्या ते द्या, आपण एकमेकाला नांगर मागतो, वखर मागतो, अशी सुद्धा आपल्या खेड्यामध्ये पद्धत आहे. आणि म्हणून एकमेकाच्या मदतीशिवाय आपण जगू शकत नाही. साधं उदाहरण जरी घ्यायचं झालं, आपल्या झाडीपट्टीत जर उदाहरण घ्यायचं झालं तर नेटके साहेब आपल्या झाडीपट्टीमध्ये धान रोवण्याचा कार्यक्रम चालतो. धान रोवण्याकरता 20, 25, 50 बाया लागतात. आता समजा संवाद जर आपण तोडून टाकला तर धान रोवण्याला बाया भेटेल का? नाही भेटणार. म्हणून संवाद तुटला नाही पाहिजे, एकमेकाला गरज आहे. आमच्या भागामध्ये कापूस फार मोठ्या प्रमाणात कापूस वेचावा लागतो. कापूस वेचण्याकरता प्रचंड 50-50, 60-60 बाया लागतात. मग जर तुम्ही एकमेक संबंधच तोडून टाकले तर तुम्हाला बाया भेटेल का? असे अनेक कामं आहेत. रोवणं करणे, मिरची तोडणे, कापूस वेचणे, हे जे कामं आहेत याला मोठ्या संख्येमध्ये लोक लागतात, एकाच वेळी भरपूर बाया लागतात. आणि म्हणून सामुदायिक जीवन पद्धती ही आपली ग्रामसंस्कृती आहे. आणि ही ग्रामसंस्कृती टिकली पाहिजे याचा आग्रह राष्ट्रसंत ग्रामगीताच्या ग्रंथाच्या माध्यमातून सांगतात. सामुदायिक वृत्तीविन जगी टिकेल प्राणी कोण, जगवावे जीव जन, हीच खरी जीवन कला. आणि म्हणून एकमेकामध्ये प्रेमभाव जर नसेल तर सामुदायिकता राहणार नाही, सहकार्याची भावना राहणार नाही आणि आपली ग्रामसंस्कृती जरा टिकणार नाही. आणि म्हणून ग्रामगीता जी आहे, ग्रामगीता ही सहकार तत्व वाढवी, मानव धर्म फुलवय, म्हणजे मानवा धर्म फुलवणारी ही गीता आहे, सहकार तत्वाची गीता आहे. आणि म्हणून या ग्रामसंस्कृतीचं जतन झालं पाहिजे. हे जर झालं नाही तर खेडे तर उद्ध्वस्त होईलच,
पण त्याचबरोबर आम्ही सारे लोक, शहरात लोक उद्ध्वस्त होईल. गावात जर भाजीपाला झाला नाही तर आपल्या गावामध्ये भाजीपाला कोण घेऊन येईल बरं? गावात जर तांदूळ झाला नाही, काम करणारे शेतकरी संपून गेले, त्यांनी तांदूळ पिकवला नाही, धान पेरला नाही, तर भात खायला आपल्याला कसा भेटणार? आणि म्हणून हे जे लोक जे आहेत, खेड्यातले लोक, खेड्यातली संस्कृती, शेतकरी, हे टिकल्याशिवाय आपल्याला खायला अन्न मिळणार नाही. म्हणून आपले अतिशय महत्त्वाचा घटक तो ग्रामव्यवस्थेतला शेतकरी आहे, ती कृषी व्यवस्था आहे, ती टिकली पाहिजे. आणि त्याला टिकवण्याची जबाबदारी आपल्या सर्व शहरी लोकांची आहे. हे आपण या निमित्तानं समजून घेतलं पाहिजे. याकडे लक्ष देण्याची गरज आहे. मग त्याला सोडून जमणार नाही, त्याला जोडून घ्यावं लागेल. त्यांच्या अडीअडचणी काय आहे, त्यांच्या समस्या काय आहे, त्याला कसं आपल्याला आधार देता येईल, यासुद्धा कडे समाजातल्या सर्व, जर महाराज म्हणजे 5 लोकांना जे महाराजांनी अपेक्षा व्यक्त केली 5 लोकांकडनं, त्या सर्व मंडळींनी त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. तेव्हाच कुठे आपली ग्रामसंस्कृती जतन होईल आणि त्यांच्यासोबत आपणही सुखी राहू आणि आपली खरी ही ग्रामगीता आपल्याला तुम्हाला समजेल. इतकंच नव्हे तर शेतीच्या संबंधित अवजार आहेत, बियाणं आहेत, खतं आहेत, या सर्वांसाठी गावामध्ये कशी व्यवस्था करता येईल. गावातली जी मंडळं आहेत, सेवा मंडळं आहेत, लहान लहान उद्योग कसे करता येईल, छोटे छोटे उद्योग कसे करता येईल, याचंसुद्धा प्रशिक्षण आपल्याला देऊन त्यांना उभं करता येईल. आता बघा, एखाद्या मुलीला किंवा मुलाला असं वाटतं की आपला बर्थडे झाला पाहिजे, अर्थात आपला वाढदिवस झाला पाहिजे. अनेक लोक बर्थडे करतात. आता बर्थडे करायचा असला की लोक नाही का शहरातून, विशेषतः ब्रह्मपुरी असो, गडचिरोली असो, शहरातून केक आणतात. आणि तो केक खेड्यामध्ये, आता खेड्यामध्ये सुरू झाला आहे वाढदिवस साजरा करणे. प्रत्येकाला वाटते आपला वाढदिवस साजरा व्हावा, चांगली गोष्ट आहे, आनंदाची गोष्ट आहे, प्रत्येकाला असं वाटतं. पण तो केक जो आहे, तो केक आपण घेण्यासाठी आपण ब्रह्मपुरी शहरामध्ये येतो. आता मी ज्या ठिकाणी ट्रेनिंग देतो त्या ठिकाणी आमच्याकडे कोर्सेस चालतात. केक ट्रेनिंग, बिस्किट तयार करणे, चॉकलेट तयार करणे, शरबत बनवणे, असे छोटे छोटे उद्योग करण्याचे ट्रेनिंग सेंटर आमच्या ITI मध्ये. सांगायचा अर्थ असा, 2 महिन्याचा कोर्स आहे केक तयार करणे, बिस्किट तयार करणे. हे छोटे छोटे समजा कोर्स केले गावातल्या मुलींनी, तर गावातल्या मुलीला उद्योग सुरू करता येईल. आपल्या गावातच, आपल्या गावात केक तयार करता येईल. ते केक आणण्याकरता शहरात याची गरज नाही, 2 पैसे त्या गावातच मिळेल. दुसरं उदाहरण सांगता येईल अलीकडच्या काळामध्ये. आता बघा, मी एका लग्नाला गेलो होतो ताई, ते गावाचं नाव बोदली म्हणून गडचिरोली शहरामध्ये आहे, शहरात जवळ आहे. माझा एक जुना विद्यार्थी होता, माझी विद्यार्थी, त्यांनी म्हटलं का सर तुम्ही आलं पाहिजे माझ्या लग्नाला, तुम्ही माझे शिक्षक होते, आपण आलं पाहिजे. मी बरोबर 12 वाजता पोहोचलो. काय दिसलं त्या ठिकाणी की बा नवरदेव पोहोचलेले आहे पण नवरीनबाईच नाही. नवरीनबाई कुठे गेली तर ती म्हणे ब्युटी पार्लरमध्ये गडचिरोलीमध्ये गेली आहे. नवरदेव आलेला आहेत, वाट पाहतो आहे, लोकही आले आहेत नेटके साहेब, पण नवरीनबाईच नाही. मी कुठे गेले तर ती म्हणे ब्युटी पार्लरला गेली गडचिरोली शहरामध्ये. मला वाटलं अरे सगळे लोक वाट पाहत आहे. पण नंतर मला असंही वाटलं तिचं बरोबर आहे, आपण सुंदर दिसलं पाहिजे, आपलं लग्न आहे, आपला फोटो काढतात फोटोग्राफर, बरोबर आहे. मग आपण का सुंदर दिसू नये, आपण ते रंग लावला पाहिजे, काही केलं पाहिजे. तिला वाटलं बरोबर आहे, ती गेली बिचारी, तिला उशीर झाला. नंतर मला असं वाटलं की गावातल्या मुलींनी, गावातल्या आमच्या एखाद्या भगिनींनी जर ब्युटी पार्लरचं ट्रेनिंग घेतलं असतं आणि आपल्या गावामध्ये 2 दुकान जर लावले असते ब्युटी पार्लर सेंटर, तर गावातच ती व्यवस्था झाली असती, 2 पैसे गावातच मिळाले असते. छोटे छोटे उद्योग तुम्हाला करता येते, छोटे छोटे असे आमच्या गावात, असे आमच्या जिल्ह्यामध्ये, गडचिरोली जिल्ह्यामध्ये असे अनेक गाव आहेत की गावामध्ये 2 व्हीलर आहे, पण सायकल पंक्चर करणारा, 2 व्हीलर दुरुस्त करणारा माणूसच नाही आहे. म्हणजे गावामध्ये काय काय लागतं, 2 व्हीलर मेकॅनिक, सायकल दुरुस्ती करणारा, वेल्डरवाला, पंप मेकॅनिक, TV वाला, मोबाईलवाला, कितीतरी लहान लहान ताई उद्योग सुरू करू शकतात गावामध्ये. महाराजांनी हेच सांगितलं आहे की तुम्ही गावामध्ये छोटे छोटे उद्योग तयार करा. शेती झाली पाहिजे, त्यासोबत हेही सुद्धा उद्योग जर केले तर तुम्हाला गावातच ते पैसे मिळतील, आपलं गाव जीवन समृद्ध होईल. आणि म्हणून महाराजांनी हे सगळं सांगत असं बोललं आहे की काही गावात इतका वास येतो, गाव येण्यापूर्वीच गोदरीचा वास येतो, कारण लोक रस्त्याच्या बाजूला बसतात, फार मोठ्या प्रमाणात गोदरी आहेत. याचं कारण काय, महाराज लिहितात 13व्या अध्यायामध्ये, एरवी तो वांढाळगडी, जो वाटेल तिकडे मळ सांडी, ते खतद्रव्याची करीती नासाडी वानर जैसे. अनेक गावात संध्याकाळी आम्ही जेव्हा कार्यक्रमात जातो तर लोक उभे राहतात. तर सांगायचा अर्थ असा की ते सोनखत आहे,
हिरा खत आहे असं रस्त्यावर टाकण्यापेक्षा घरोघरी चौर शौचालय बांधा. आपल्या जवळ असलेली अड्याळ टेकडी या ठिकाणी चौर शौचालयाचं ट्रेनिंग आहे. शौचालय परत बागेत कसे बांधायचे, त्या ठिकाणी ते खत तसं तयार करायचं, त्या खतापासून शेती चांगलं कसं पीक होऊ शकते, असा ग्रामगीतेनुसार प्रयोग ग्रामगीतेचा अड्याळ टेकडीला तुम्हाला पाहायला मिळते. त्याचे अनेक प्रयोग आमच्या गावाकडे आम्ही केलेले आहेत. पूज्य तुकाराम दादा गीताचार्यांची तारीख घेण्यासाठी मी जेव्हा गेलो होतो तर दादा म्हणे, तुम्ही मला बोलावून राहिले माझ्या गावाला, आपल्या गावाला, तर येईल तुमच्या गावाला, पण तुम्ही मला वचन द्या की तुम्ही आपल्या गावामध्ये 6 चढ शौचालय बांधा. चढ शौचालय कसे तर परसबागेत बांधायचे, विटाची बांधकाम करायची, शौचालय गेल्यानंतर त्या ठिकाणी माती किंवा राखट टाकायची, वास येणार नाही, आणि त्याचं खत तयार करायचं. अशा प्रकारे रचना करा. डॉक्टर मुडीला तुम्ही घेऊन जा. मी प्रथम गेलो गावाला, 6 शौचालय 6 घरी केले, तेव्हा दादा आले. सांगायचा अर्थाचा की हे लहान लहान प्रयोग, छोटे छोटे. आज किती खत महाग झालं, खत मिळत नाही, आणि म्हणून ही जी व्यवस्था आहे, ग्रामव्यवस्था जी आहे मजबूत करण्यासाठी असे लहान लहान जे प्रयोग आहेत, खतनिर्मितीचा प्रयोग आहे, हे आपल्याला करता येतो. त्या खताची झाली जोपासना, तीच कहार ते काढाय उत्पन्ना, खत नसते नसता भूमीची दैना होऊ लागे. आणि म्हणून मूत्र, विष्ठा, हड्डी हे सगळ्यापासून खत तयार करता येतं, आणि यामुळे पेरणीला, पिकाला एक चांगली ऊर्जा मिळते, आणि फार मोठी मोठी कंस तयार होतात. हे महाराजांनी ग्रामगीतेत लिहिलेलं आहे. खतापासून खाद्य उत्पादन, अशा प्रकारचा कृषीशास्त्राचा एक सिद्धांत, मूलभूत सिद्धांत हे महाराजांनी सांगितला गेला आहे 12व्या अध्यायामध्ये. आणि म्हणून याचबरोबर त्याच अध्यायात सांगितलं आहे की तुम्ही श्रमदानावर लक्ष द्या. काय सांगितलं आहे बघा, रस्ते जे आहे, अनेक रस्ते गावात असतातच, परंतु रस्त्यात एखादा खड्डा पडला असेल तर कोणीतरी गावातल्या ग्रामपंचायतने तो येऊन बुजवावा, कुठल्या तरी आमदाराने आमदार फंडातून ते बांधावं, अशी अपेक्षा व्यक्त केली जाते. महाराजांच्या काळामध्ये श्रमदानाचे कार्यक्रम व्हायचे गावागावामध्ये. महाराज यायचे की त्या गावात स्वच्छता केली जायची, आणि श्रमदानाचे कार्यक्रम व्हायचे. गावातले रोड दुरुस्त केले जायचे, नाल्या मोऱ्या तयार केले जायचे. कारण काय की आपलं गाव सुंदर कसं होईल याकरता श्रमदान घ्या. श्रमदानाच्या माध्यमातून ते काम करा. खुद्द महाराजांनी आमगाव, हे जवळच आमगाव आहे, इथे आमगाव, वरखेड, येरड, चिमूर, डवरगाव, वडी बाजार या ठिकाणी श्रमदान केलेलं आहे. मी कळमेश्वरला 3 वर्षे राहिलो आहे. कळमेश्वरला लहानोजी महाराजांचं मंदिर आहे. रोज तिथे सामुदायिक प्रार्थना होते. मला पत्रिकेत नाव दिसलं कळमेश्वर, मला अतिशय आनंद झाला. ह्यासुद्धा आमच्या कळमेश्वरला राहिले आहे. सर कळमेश्वर रेल्वे स्टेशनला मी गेलो, तिथे लावून होतं बोर्ड, कलमेश्वर, कलेमकेश्वर. अरे वा, मला कलमेश्वर. तिथे व्याख्यान मला घेतली, 5 व्याख्यानं घेतली राष्ट्रसंत साहित्यावरती. आणि मग त्या कळमेश्वरला असं लक्षात आलं, सांगितलं एका जणाने की सर कळमेश्वर ते सावनेर हा जो आज सिमेंट मार्ग दिसतो आहे, तो मार्ग 1953 साली तुकडोजी महाराजांनी श्रमदानातून बांधला होता लोकांच्या सहकार्याने. मोवाडचं धरण जेव्हा ते फुटलं, त्याच्यावेळी इतिहास लिहून आला होता पेपरमध्ये, मोवाड फुटलं, धरण फुटलं आणि एक गाव वाहून गेला, थुगाव देव वगैरे जे वाहून गेलेत, मोवाड वाहून गेलं. ते धरण कोणी बांधलं होतं? ते तुकडोजी महाराजांनी बांधलं होतं. जोपर्यंत फुटत तोपर्यंत काही झालं नव्हतं, परंतु शासनाने त्याचं टेंडर काढलं साहेब. टेंडर काढून ते दुरुस्त करण्यासाठी काम केलं. मूळ जे धरण होतं ते काढून टाकलं आणि वेगळं बांधलं आणि ते फुटलं. लोकसहभागातून श्रमदानातून बांधलेलं धरण अनेक वर्षे चाललं, आणि या शासकीय यंत्रणेचं केलेलं धरण फुटलं, एका वर्षात फुटलं असं दिसून आलेलं आहे. आणि सांगायचा अर्थ असा की महाराजांनी श्रमदानातून काय काय होऊ शकते, गावाचा कसा विकास होऊ शकते, याकरता अनेक गोष्टी सांगितल्या आहे. गावामध्ये मेलेली जनावरं कुठे नेली पाहिजे. अनेक ठिकाणी आपण जेव्हा जातो गावामध्ये तर ते रोडच्या बाजूला मेलेलं ढोर टाकलेलं असते. इतका वास येतो, तो महिनाभर वास चालतो, अत्यंत दुर्गंधी पसरली जाते. आणि मेलेली ढोरं कुठं पुरवावी, गावात मूत्रीघर कुठं असली पाहिजे, अंत्यसंस्कार गृह कसं कुठं असावे, अशा प्रकारची रचना महाराजांनी ग्रामगीतेमध्ये केलेलं आहे. इतकंच नव्हे तर आपल्या घरी जी सांडपाणी असते, त्या सांडपाण्यापासून बगीचा तयार करता येतात, घरी फुलं फळं आपल्याला तयार करता येतात. म्हणून महाराजांनी लिहिलं आहे, घराभोवती बाग केली, सांडपाण्यावरी झाडे वाढली, फळाफुळांनी रोपे वाढली, भाजीपाला नित्याचा. आणि यामुळे काय होतं तर घराभोवतालचा जो परिसर आहे त्यातलं वातावरण शुद्ध होतं,
कुटुंबाच्या सगळ्या मंडळीला शुद्ध भाजीपाला मिळतो आणि तितकंच नव्हे तर ग्रामविकासाला गती मिळते, 2 पैसे मिळतात. आज आपण एखादा उत्सव असला तर झेंडूचे फुलं आपण घेतो, किती महाग झाले झेंडूचे फुलं. ते फुलं आज मिळत नाही, अनेक ठिकाणी तयार होत नाही. ते झेंडूच्या फुलाची व्यवस्था आपण आपल्या घरी करू शकलो परत बागेमध्ये तरी खूप काही होऊ शकतं. सडकाची या दुतर्फा छान, सर्वांनी करावे वृक्षारोपण, गावी असावी सुंदर बाग, त्यात मन स्वास्थ्याची असावे अंग. आज इतकं प्रदूषण वाढलेलं आहे गावा शहरामध्ये की असं प्रसन्न वाटत नाही. आणि म्हणून गावात सुद्धा बगीचा असावा आणि त्या बगीच्यामध्ये फिरायला गेलं पाहिजे, बसलं पाहिजे, जेणेकरून सर्वांना प्राणवायू मिळेल, तापमान कमी होईल आणि पावसाचं प्रमाण वाढेल. हे सुद्धा विज्ञान महाराजांनी या माध्यमातून सांगितलं गेलं आहे. त्याचबरोबर आपला देश गोपालाचा देश आहे, गोरक्षण केलं पाहिजे, गोरक्षणाचं शास्त्र विकसित केलं पाहिजे. गोपालाचा देश भारत, आला गाई गुरे पूजित. आणि म्हणून ही जी गायी आहेत ही देशाची परंपरा आहेत आणि या गायीचं पूजन झालं पाहिजे, त्याच्याकडे लक्ष संवर्धन झालं पाहिजे. कारण गायी झाल्या खातं नाही, तिच्याकडे लक्षच नाही त्याकडे. कारण गायी ज्या आहेत त्या ग्रामव्यवस्थेचं महत्त्वाचं अंग आहे. गायीपासून आपल्याला बैल मिळते, दूध, शेण, चामडे, तिच्या हाडापासून शेणापासून खत मिळते. आणि म्हणून गोरक्षणाचं कार्य गावागावात झालं पाहिजे, हे शास्त्र विकसित झालं पाहिजे. आणि या दृष्टीने नाना प्रयोग आपण गावात केलं पाहिजे. गोदुग्ध आपल्या मुलाला देता आलं पाहिजे, मुलं हुशार होतील, विद्वान होतील, देशाचं कल्याण करतील. आणि म्हणून केवळ पशुवैद्यक शास्त्राची पदवी घेऊन नोकरीच्या मागे हिंडण्यापेक्षा गावागावात गोरक्षण उभं करा, असा संदेश वंदनी महाराज सांगून जातात. आणि इतकंच नव्हे तर कलेचं सुद्धा शिक्षण गावात दिलं गेलं पाहिजे. मुलांना कला शिकवा, अनेक नाना प्रकारच्या कला आहेत. 36व्या अध्यायामध्ये महाराज सांगतात कला मानवासी देव बनवते. आणि खरं आहे, आज तुम्ही मला इथं बोलावलं हे कशामुळे? माझ्याकडे काहीतरी अभ्यास केला, जे काही संस्कार झाले. मी माझ्या गावाला असताना लहान मग नेटके साहेबांना मी सांगत होतो, आमच्या गावाला पुराण चालायचं, श्रीहरी विजय गाथेचं पारायण ताई आमच्याकडे नेहमी चालायचं. आमच्या गावाला पेलोरा गाव. सर मला वेळ सांगा. तर काय झालं की त्या एक दिवस काय आमचे पाटील होते, झाडे पाटील, त्याचा चष्मा फुटला. रात्रीला ते गावकरी बसायचे आणि रात्री जेवण केल्यानंतर 8:30ला पुराण वाचनाचा कार्यक्रम चालायचा, ग्रंथ वाचन. मग ग्रंथ वाचणार कोण? मग त्यांनी म्हणाले, अरे बाबू तू शिकत आहे ना शाळेमध्ये, तुला हो ये बरं इकडं, बस बरं इथं, तू वाच, मी अर्थ सांगतो. आणि तेव्हापासून मग मला त्यांनी जबाबदारी दिली, उद्यापासून शाळा झाली, अभ्यास केला, जेवण झालं का वडिलांसोबत यायचं आणि ग्रंथाचं वाचन करायचं. श्रीहरी विजय गाथा वर्ग 4थीत सुरू केला मी. सांगायचं तो जो संस्कार झाला माझ्या मनावरती, गावातल्या ज्येष्ठ लोकांचा आशीर्वाद मिळाला. आणि मला इथं संधी मिळाली किंवा हे माझ्याकडं छोटं मोठं जे काम आहे, गुरुचं कार्य होते, ही सुद्धा एक कला आहे. महाराज लिहितात, कोणी कल्पली गायन कला, वाद्यकला, चित्रकला, तंतुकला, शब्दकला, नृत्यकला, शृंगाल कला, मोहावया अन्य जीवासी, बोलणे कला, हसणे कला, सर्वा माझी सौंदर्य कला, ओतप्रत दर्शवावी. ही सुद्धा कला जोपासली पाहिजे. बघा आमच्या ताई इतक्या सुंदर रांगोळी काढतात ना, मी जेव्हा अनेकांच्या घरी जातो तर रांगोळी दिसते सर, इतकी सुंदर, पाहत राहावं असं वाटतंय. रांगोळी माहीत आहे, रांगोळीची व्याख्या आपल्याला करता येईल. कशी व्याख्या रांगोळीची करता येईल? रांगोळी म्हणजे काय? रांगोळी म्हणजे घरच्या बाईच्या हाताला वळण आणि घरच्या माणसाच्या पायाला शिस्त लावते ती रांगोळी. ही रांगोळी आहे. समजा मी तुमच्या घरी आलो आणि मी माझा जोडा काढून ठेवून दिला रांगोळीवर, तुम्ही उभे राहाल का? हा कुठला माणूस आहे माझ्या रांगोळी? कारण ती इतकं मनाने काढली जाते, इतकं सुंदर चित्र उभं करते, ते आपलं अंतरंग त्याच्यात उतरवते. किती सुंदर रांगोळी. टाळ्या होऊ दे ताईसाठी, टाळ्या वाजवा. खूप सुंदर रांगोळी इथं काढलेली. हा संस्कार आहे, ही कला आहे, ही जोपासली पाहिजे, ही ग्रामसंस्कृती जोपासली पाहिजे महाराज सांगतात. आणि म्हणून कला ही मानवासी देव बनवते, याची आठवण वंदनी महाराज करून देतात. कलेने माणसाची ओळख होते आणि म्हणून ग्रामीण हस्तकला लोप पावली नाही पाहिजे. ब्रिटिश काळामध्ये ह्या सगळ्या ज्या हस्तकला लोप पावल्या, कुटीरउद्योग संपून टाकले ब्रिटिशांनी, सगळा विदेशी माल आणणे इथं विकणे, तर आपल्याला ग्राहक करून टाकलं. महाराजांनी ही जी ब्रिटिशकालीन व्यवस्था नष्ट करून जी मूळ संस्कृती आहे ग्राम हस्तकलेला उत्तेजन देण्यासाठी महाराजांनी सुरुवात केली. महाराज सांगतात, फळे झाडणी चटई नेवार,
फळे झाडणी चटई नेवार, पलंग पायपूस मोठ संदोर, सुंदर केले डवरे वखर नव्या धरतीचे. तेव्हाच आपण खऱ्या अर्थाने स्वावलंबी होऊ. आपली शेती, आपलं गाव उन्नत होईल आणि गावातली बेरोजगारी कमी होईल. मग आम्ही सांगितल्याप्रमाणे गावातल्या प्रत्येकाला रोजगार मिळतील. छोटे छोटे उद्योग जर आपण करू शकलो तर खऱ्या अर्थाने काम होऊ शकते. आणि म्हणून ही ग्रामगीता ही गावासाठी, ग्रामगीतेचं तत्त्व त्याचसाठी आहे. आणि म्हणून ग्रामगीता अशी आहे की एकमेकाशी स्पर्धा करायची नाही आहेत. एकमेकाशी स्पर्धा न करता ग्रामसंस्कृती, ग्रामसहकार्य याच्यातून मानव धर्म कसं फुलवता येईल या दृष्टीने ग्रामगीता काम करते. आणि म्हणून ग्रामगीता म्हणतात, अरे गाव हे चालतं बोलतं विद्यापीठ आहे. गाव हे चालतं बोलतं विद्यापीठ आहे, अनुभवयुक्त आहे, मुक्त आणि मुफ्त आहे. आपण आपल्या मुलीला पोळ्या करण्याचं ट्रेनिंग नाही देत घरी. एखाद्या कॉलेजमध्ये जा, बा NH कॉलेजमध्ये जा, पोळ्या करण्याचा डिग्री कोर्स घेऊन ये. आहे का कोर्स असा? पोळ्या करण्याचा डिग्री कोर्स, भात करण्याचा डिग्री कोर्स, वरण करण्याचा डिप्लोमा कोर्स, असं नाही आहे. आपली आई शिकवते, अनुभवातच शिकवते. बेटा पहा, तुला दुसऱ्या घरी जायचं आहे, असा स्वयंपाक करायचा आहे बरं, नाही तर घरी जरा गडबड होईल. मग आपली आई सांगते, आजी सांगते. इथून आपण शिकत जातो, आपल्या मुलांना शिकवतो. जनता हे विद्यापीठ. आणि या अनुभवातून जे शिक्षण जे मिळतं हे खरं ज्ञान आहे, हे खरं जीवन शिक्षण आहे, ही खरी कलागुण आहे. अशापासून प्रेरणा घ्या. आणि हे सगळं करत असताना हाती उद्योगाचं साधनं, मुखी रामनामाचे चिंतन. कशासाठी? आपल्या हातून कुठलं चुकीचं काम होऊ नये. रामनाम मनात ठेवलं पाहिजे. रामनाम असलं तर कामही चांगलं होते आणि नामही चांगलं होते आणि मनाला शांती प्राप्त होते. हे सुरू ठेवलं पाहिजे. हाती उद्योगाचे साधनं, मुखी रामनामाचे चिंतन, असं हे विद्यापीठ वंदनीय महाराजांनी ग्रामगीतेत मांडलेलं आहे. आणि त्याचा छोटासा प्रयोग पूज्य तुकारामदादा गीताचार्य यांनी श्री गुरुदेव आत्मानुसंधान भूवैकुंठ अड्या टेकडी इथे उभं केलेलं आहे, सर्वांना माहीत आहे. आणि त्या अड्या टेकडीच्या त्या विद्यापीठातून ग्रामसभेचे, ग्रामसंरक्षणाचे धडे, निसर्गोपचाराचे धडे त्या ठिकाणी दिलेले आहेत. आणि त्याचबरोबर सामुदायिक प्रार्थना, सामुदायिक ध्यान, आता सुंदर असा प्लॅटफॉर्म, असं व्यासपीठ वंदनीय महाराजांनी उभं केलं. आणि पूज्य तुकारामदादांनी आपल्या भागामध्ये, अनेक भागामध्ये लोकांपर्यंत पोहोचवलं. उद्दिष्ट एवढंच होतं की तंत्र आणि मंत्र, ग्रामगीते तंत्र आणि मंत्र आणि सूत्र हे लोकांमध्ये रुजावे. कशा करता? की गाव म्हटलं काही सगळ्या प्रकारचे लोक राहत नाहीत. काही सज्जन राहतात, काही दुर्जनसुद्धा लोक राहतात. मधल्या काळात एका ठिकाणी महाराज असं लिहितात, फार सुंदर लिहिलं आहे महाराजांनी. असं लिहिलं एका ठिकाणी की मी अशी बातमी वाचलेली आहे की आता आपल्या जगातले काही लोक चंद्रावर जाणार आहेत. महाराजांचं भाषण आहे सर. जगातले काही लोक चंद्रावर जाणार आहे आणि चंद्रावर ते घर बांधणार आहेत. महाराज एका भाषणात असं म्हणतात. साखर कारखान्याच्या ठिकाणी ते गेले होते उद्घाटनासाठी, काहीतरी कार्यक्रमासाठी. त्याचं भाषण आहे. महाराज असं लिहिता म्हणतात त्या भाषणामध्ये की जगातले काही लोक, विद्वान लोक चंद्रावर जाणार आहे, चंद्रावर ते घर बांधणार आहे. महाराज पुढे म्हणतात, बरं झालं ते वर चालले, कमीत कमी गावाला उपद्रव होणार नाही. उपद्रव तरी होणार नाही, पण त्याचा तितकं थांबणार नाही. म्हणते की ते लोक बेटे वरून कडे बांबे टाकणार आहे. मी त्यांना म्हणू इच्छितो, महाराज असं लिहितात, मी त्यांना म्हणू चाहतो असं म्हटलेलं आहे की तुम्ही बांब टाकणार आहे, आम्हाला खतम करणार आहे. असा बांब कायले बनवते? असा बांब तुम्ही बनवा आणि वरून टाका पृथ्वीवर, की बांब टाकल्याबरोबर भारतातले लोक सगळे चांगले होईल, भारतामध्ये सगळं जिकडे धनधान्य होईल. असा बांब टाका की इथली सगळं जे दुर्व्यवस्था आहे ही नष्ट होईल. असा बांब टाका ना. तसा बांब काय टाकता? पण असा बांब काही त्यांना करता येत नाही. आणि म्हणून आपल्याला ग्रामगीतेनुसार आपल्याला पुढे जायचं आहे आणि त्यातली सूत्र आपल्याला लक्षात घ्यायची आहे. आणि म्हणून या ग्रामगीतेवर आधारित महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी, सरकारने महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम राज्यामध्ये राबवली आणि अतिशय चांगलं, फार मोठं यश त्या मोहिमेला लाभलं. संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान आणि संत गाडगेबाबा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्राम स्वच्छता स्पर्धा, हे तीनही अभियान इतके जबरदस्त चालले वेगवेगळ्या भागामध्ये. मी राजगडला गेलो होतो. मला असं वाटलं राजगड हे गाव महाराष्ट्रात कसं पहिलं आलं. मी जेव्हा पाहिलं तर त्या ग्रामगीतेच्या ओव्या त्या भिंतीवर लिहिलेल्या आहेत. त्या गावामध्ये ग्रामगीतेच्या ओव्या लिहिलेल्या आहेत. मी त्यांना विचारलं की तुम्ही हे इतके कसे सक्रिय झालेत, काय कारण आहेत? ते म्हणे ही तर अभियान शासनाने सुरू केलं आणि ग्रामगीता आम्ही लिहून काढली गावामध्ये. गावातल्या त्या ग्रामगीतेतल्या त्या ओव्या भिंतीवर लिहिल्या
त्या ज्ञानदेवाच्या त्या भिंती उभ्या केल्यात, ज्ञानदेवाच्या भिंती उभ्या झाल्यात आणि त्या ओव्या जेव्हा आम्ही वाचल्यात त्या शब्दांचा संस्कार आमच्या मनावर झाला. आम्ही झाडू हाती घेतल्याने गाव स्वच्छ केलं. एक दिवस नाही तर रोज 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 झाडून टाकलं. गावातला पूर्ण जो कचरा आहे, घाण आहे, बाहेर काढले. आमचं गाव महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर आलं. हा आहे संतांच्या विचारांचा, साहित्याचा प्रभाव. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. या अभियानाच्या निमित्ताने आपल्याला लक्षात असं आलं की ग्रामगीता काय करू शकते आणि म्हणून हे जे ग्रामगीता आहे वेगवेगळ्या विषयाला स्पर्श करते. आणि त्याचबरोबर पाण्याचा सुद्धा विषय त्याच्यामध्ये आलेला आहे. काय म्हटलं आहे? आपो नारायण नमस्कृते. पाण्याला असं म्हटलेलं आहे. आपो नारायण नमस्कृते असं म्हटलं जातं. पाणी हे परमेश्वर आहे, पाणी हे जीवन आहे. आणि देश समृद्ध करायचा असेल तर जलसिंचनाची व्यवस्था झाली पाहिजे. आणि म्हणून महाराज असं लिहितात, स्वच्छ पाण्याचे भरले तळे, विहिरी जागोजागी मळे, नदीचे प्रवाह होतील सगळे, शेतीसाठी उपयोगी. आणि म्हणून ही जी लोकसंख्या आहे, ही जी लोकसंख्या जी वाढलेली आहे, या लोकसंख्येला आळा घालण्यासाठी, ते लोकसंख्या ह्या मोठ्या प्रमाणामध्ये जगवण्यासाठी जलसिंचनाची व्यवस्था झाली पाहिजे. आणि त्यातून राष्ट्रहित साधलं गेलं पाहिजे. एक एक थेंब वाचला पाहिजे आणि या थेंबाचा राष्ट्रदेवतेला अभिषेक करता आला पाहिजे. तेव्हाच आपल्या देशामध्ये रिद्धी सिद्धी नांदेल असा राष्ट्राचा विचार वंदनीय महाराजांनी ग्रामगीतेच्या माध्यमातून गावागावात मांडला. आमच्या जिल्ह्यामध्ये, गडचिरोली जिल्ह्यामध्ये जिथं मी नोकरी करतो, माननीय रवींद्रजी भुसारी साहेब जे आता येत आहेत, ते ज्या जिल्ह्यातले आहेत, टाळ्या होऊ द्या भुसारी साहेबांसाठी. आमचे गुरुबंधू आहेत. ज्या जिल्ह्यात मी राहतो त्या जिल्ह्यामध्ये काय अवस्था आहेत, भामरागड, एट्टापल्ली त्या भागामध्ये अनेकांना राहायला घर नाहीत, घराची व्यवस्था नाहीत. आता चित्रण ग्रामगीते फार सुंदर केलेलं आहे. महाराज लिहितात, गरीब बिचारी आदिवासी जाती, गरीब बिचारी आदिवासी जाती, झाड पाल्याची नेसोनी राहती. गरीब बिचारी आदिवासी जाती, झाड पाल्याची नेसोनी राहते, कित्येकांची वस्ती असते झाडाखाली. अरे आजवरी केली यांची उपेक्षा, आता तरी वाढवानं यांच्या कक्षा. यांना शिक्षण देऊन सुधरवावे, यांना शिक्षण द्या, सद्भोजनी बोलवा, यांच्याकडे काळजी घ्या, शिक्षण व्यवस्था, आरोग्याची व्यवस्था करा, सुधारणा करा यांच्यामध्ये, अशा प्रकारची व्यवस्था करायला सांगितलं आहे. आणि सेवा मंडळाच्या माध्यमातूनच नव्हे तर जे जे गावातले जे मंडळ आहेत, जे घटक आहेत, त्या घटकाला सुद्धा सांगतात, आव्हान करतात, हे जी आदिवासी बांधव आहेत ही सगळी आपलीच मंडळी आहेत. यांचं कल्याण कसं होईल, यांचं वनवासी कल्याणाच्या माध्यमातून, गुरुदेव सेवा मंडळाच्या माध्यमातून याकडे लक्ष केंद्रित करा. कारण सगळी ही आपलीच माणसं आहे, या त्याचे हे सगळे सुपुत्र आहेत, असा प्रकारचा विचार प्रामुख्याने मांडतात. आणि या सर्वांचा ते कैवार घेऊन ते म्हणतात, म्हणून विनवितो गावकऱ्यांनो, म्हणून मी पुन्हा पुन्हा विनवितो गावकऱ्यांनो, तरुण मुलांनो, वृद्ध जनांनो, सगळेच प्रेमळ गीते म्हणा, करा ऐसा प्रचार, करा ऐसा प्रचार. आणि हे जे सद्भावनेचा, सत्प्रचाराचा प्रचार गावागावात पोहोचवा, संतांचे विचार पुढे न्या आणि संत विचाराच्या बोधावर आधारित ग्रामशुद्धीकरणासाठी गावासाठी पुढाकार घ्या. कारण ग्रामगीता हा जो ग्रंथ आहे हे राष्ट्रसंतांचं दीर्घचिंतन असून ग्राम कल्याणाचं हे फार मोठा महाग्रंथ आहेत. या दृष्टीने जर आपण विचार केला तर या संबंधितले या प्रकारचं जे आव्हान, ज्या प्रकारचा जो कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला ब्रह्मपुरीसारख्या नगरीमध्ये, ग्रामगीता या महत्त्वपूर्ण ग्रंथांवरती जे चिंतन आणि वेगवेगळ्या प्रकारचे व्याख्यान आमच्या ताईने आणि सगळ्या मंडळींनी, हे सगळे सन्माननीय आध्यात्मिक मंडळींनी आयोजित केलं, त्या सर्वांचं आपण पुन्हा एकदा जोरदार टाळ्या वाजवून अभिनंदन करूया. हे फार मोठं काम आहे, छोटं काम नाही आहे. तुम्ही म्हणाल का बा या मंडपात भरपूर गर्दी का नाही, 1000 लोक का नाही? महाराज म्हणतात, मैं फिदा नहीं लोकसंग्रह पर, मैं फिदा हूँ अवस्था पर. आपण कसं काम, कोणतं काम हाती घेतलं आहे त्याच्यावर मी प्रसन्न आहे. बाबा खूप गर्दी, आमच्या गावाकडे एकदा कोंबड बाजार झाला होता, नांदगाव नावाचं गाव आहे, खूपच गर्दी होती कोंबड बाजार पाहासाठी. 5-6 गावचे लोक आले ते रेंग्या बंड्या घर घेऊन कोंबड बाजार. पण 2 जसे पोलीस आले तर हे पळून गेले जिकडे तिकडे लोक. ते कोणता कामाचा तो लोकसंग्रह? तो कुठल्याच कामाचा नाही. म्हणून महाराज म्हणतात, मै फिदा नाही लोकसंग्रह पर, मै फिदा हूँ अवस्था पर. आपण कुठल्या अवस्थेतून, कुठल्या मार्गाने आपण काम करतात ती अवस्था महत्त्वाची, त्याच्यावर मी प्रसन्न आहोत. आणि म्हणून इच्छा ह्या मंडळींनी हे काम केलं. आमच्या गुरुदेव सेवा मंडळाच्या कार्याला मर्यादा आहे.
आमचं संपूर्ण भारतभर नाही आहे नेटके साहेब काम, पण विश्व हिंदू परिषद आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या फार मोठ्या प्रमाणात भारत आणि भारताबाहेर शाखा आहे. ग्रामगीतेचे प्रवचन आप सुंदर देतात, माननीय भुसारी साहेबसुद्धा देतात. ही प्रवचनं देशातल्या कानाकोपऱ्यात झाली पाहिजेत असं मला वाटते. याकडे प्रामुख्याने लक्ष द्यावं. महाराजांचा विचार हा देशाचा, सर्व साधू पुरुषांचा विचार आहे, संतांचा विचार आहे. हा कार्यक्रम उचलून धरला तर फार मोठं काम आपल्याकडनं होईल. खऱ्या अर्थाने भारत माता प्रसन्न होईल असं मला वाटतं. हे पुण्य कार्य आपण करावं. या शाखेने काम केलं त्यांना लाख लाख धन्यवाद देतो. आणि मी इतकंच म्हणतो की गावातील सर्वजण हो तर सर्वजणी सुखी संपन्न, घेऊ नये कुणाचा प्राण, म्हणून समाज स्थितीच टिकावी. समाजाची स्थिती टिकली पाहिजे, ग्रामसंस्कृती जतन केली गेली पाहिजे आणि कुणी कुणाचा प्राण घेतला नाही पाहिजे. याकरता ग्रामगीतेचं पारायण, ग्रामगीतेचं वाचन, ग्रामगीतेचं चिंतन, ग्रामगीतेचं आचरण हे सातत्याने होणं आवश्यक आहे. आणि ह्या प्रकारची फलमीमांसा ग्रामगीतेच्या 41 अध्याय जो आहे, शेवटचा अध्याय आहे ग्रंथ महिमा, त्या ग्रंथ महिमा याच्यामध्ये वंदनीय महाराज आग्रह करतात. पंचक्रमांक 1 ते 5, 1, 5 आणि 6 असे जे 3 पंचक आहे, हे जे 3 पंचक आणि 7वा अध्यायातले 3 अध्याय हे ग्रामीणांच्या समूहातील अंधश्रद्धा हे दूर करण्याचं काम करते. पंचक क्रमांक 2, 3 आणि 4 आणि 6व्या अध्यायातले 2 अध्याय हे ग्रामप्रशासन आणि ग्रामव्यवस्था कशी मजबूत करता येईल याकरता महाराजांनी ते व्यतीत केलेले आहेत. आणि 8वं पंचक जे आहे ते आदर्श गाव कसं करता येईल जी संकल्पना मांडते. या अर्थाने ग्रामगीता ही ग्रामाधिष्ठित आहे, हे नव्याने सांगण्याची गरज नाही. अतिशय चांगला विषय या एवढ्या मोठ्या विचारपीठावर माझ्यासारख्या अतिशय छोट्या माणसाला दिला, तो सन्मान मला उपलब्ध करून दिला. आपण सर्वांनी मला सन्मानाने इथं बोलावलं आणि मी माझ्या वेळेत आज माझं इथं निरूपण इथं सादर केलेलं आहे. माझ्या परीने मी जी सेवा दिली आहे, मी हे गुरुदेव चरणी केलेली सेवा समर्पित करतो. पूज्य दादाच्या आशीर्वादाने मी हे या कामाला लागलो. आम्ही अजूनही गावागावामध्ये फिरतो. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 67 गावामध्ये सामुदायिक प्रार्थना सुरू करण्याचं सद्भाग्य मला संतांच्या कृपेने मला प्राप्त झालं. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये ग्रामगीता जीवन विकास परीक्षेला दरवर्षी आम्ही मुलं बसवतो. चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या वर्षी 24,830 विद्यार्थी ग्रामगीता परीक्षेला या जिल्ह्यातून बसले. महाराष्ट्राचा 2रा क्रमांक या कार्यासाठी झालेला आहे. गुरुकुंज आश्रमने विशेष दखल घेतली. होईल तेवढं आपण काम केलं. आपण काम करीत राहा. संतांचा आशीर्वाद सतत पाठीशी असतो हे आपण लक्षात घ्या. धन्यवाद. सर्वांना जय गुरु. गावावरून देशाची परीक्षा, गावाची भंगते अवदशा होईल देशा. या राष्ट्रसंतांच्या ओवीप्रमाणे आदरणीय प्राध्यापक बंडोपंत बोडेकर सर यांनी आपल्याला ग्रामधिष्ठात ग्रामगीता अतिशय सरळ आणि सोप्या शब्दामध्ये आपल्या प्रवचनातून सांगितलं आहे. आणि आपल्याला सांगितलं आहे की छोटे छोटे उद्योग, छोट्या छोट्या गोष्टी शहरात स्थलांतरित न होता आपल्या गावात ते आणून त्याचा विकास करावं व तो उद्योग गावामध्ये केलं तर नक्कीच आपल्या गावाचा विकास होईल. आणि गावाचा विकास होता होता शहराचा आणि एक दिवस राष्ट्राचा नक्कीच विकास होईल. धन्यवाद सर.